नमस्कार मित्रांनो, तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या चॅनलवरती. तर मित्रांनो, आज थोडं बॅकग्राऊंडला इग्नोर करा आणि रिव्ह्यूवर जास्त कॉन्सन्ट्रेशन करा बिकॉज ऑफ बॅकग्राऊंड थोडं डिफरंट आहे. सो मित्रांनो, आत्ताच थोड्या वेळ पहिले मी संपवला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मूव्ही. आणि या मूव्हीची जेवढी क्युरिओसिटी लोकांना होती ना, तर मी म्हणेल की ती एकदम सार्थक आहे. बिकॉज ही मूव्ही एक पर्व आहे. ही मूव्ही एक मूव्ही नसून आपली एक ऐतिहासिक अशी गाथा आहे जी सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि या मूव्हीला घेऊन माझे काय मत आहे आणि मला या मूव्हीमध्ये काय चांगलं वाटलं, काय नाही चांगलं वाटलं, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, कारण तुमच्यासाठी मी मराठी आणि हिंदी मूव्हीजचे रिव्ह्यू घेऊन येतो या चॅनलवरती. तर प्लीज सबस्क्राईब करा. 1 मिनिट लागतो, सॉरी 1 सेकंद लागतो, नक्की करा. तर मित्रांनो, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा मूव्ही आज रिलीज झाला. याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर पण काही मूव्हीज आलेले आहे. बट त्या मूव्हीजला घेऊन माझी नेहमी नाराजी असायची की त्या मूव्हीचे व्हिज्युअल्स चांगले नसायचे, त्या मूव्हीजमध्ये खूप सारे ड्रॉबॅक्स असायचे. बट या मूव्हीला घेऊन पण मी त्याच इंटेन्शनने गेलो होतो, माइंडसेटने, की हां, या मूव्हीजमध्ये पण मला काही निगेटिव्ह गोष्टी त्याचप्रमाणे बघायला मिळते. बट मी शॉक झालो हे बघून की माझं जे मत होतं आणि जे माइंडसेट मी त्या बिल्ड करून गेलो होतो ते तसं काहीही झालेलं नाही आहे. या मूव्हीमध्ये खूप चांगला एक्सपिरियन्स भेटला मला, एक स्टोरी लाईनला घेऊन म्हणा किंवा एक्सपिरियन्स ॲज पर ॲक्टिंग म्हणा, अदरवाईज VFX म्हणा. आता बोलूया स्टोरीविषयी. स्टोरीमध्ये तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा दिसे. त्यांचं जे मुघलांसोबत चाललेले जे कॉन्फ्लिक्ट आहे ते आपल्याला या पार्टमध्ये बघायला मिळेल. आहे हो, तुम्ही जर एक्सपेक्ट करत असाल जो एंडिंग तुमच्या माइंडमध्ये असेल तो यामध्ये नाही आहे, ठीक आहे. तर या पार्टमध्ये तो एंडिंग नाही आहे. तुम्हाला माहीत आहे मी कुठल्या गोष्टीविषयी बोलतो आणि खूप लोक तो एक्सपेक्ट करत असेल की याच पार्टमध्ये ते बघायला मिळेल, तर नाही. या पार्टमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार नाही आहे. ज्या प्रकारे याची एंडिंग केली आणि ज्या प्रकारे या मूव्हीला बिल्ड केलेलं गेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलं. या मूव्हीचे डिरेक्टर आहे तुषार सेलार. कळतं या मूव्हीवरून की त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली आहे. स्पेशली जर मेहनत कोणी घेतली असेल अजून जास्त, तर ते वाटतात मला अनुप सिंग ठाकूर. त्यांनी आपल्या ॲक्टिंगवर, त्यांनी आपल्या डायलॉग्सवर, त्यांनी आपल्या काय म्हणाल ॲक्टिंग स्किल्सला इथे पूर्णपणे दाखवलं आहे की हां, ते एक खूप चांगले कॅपेबल ॲक्टर आहे फ्युचर मूव्हीजसाठी आणि येणाऱ्या नवीन त्यांच्या मूव्हीजसाठी. आणि त्यांनी आपले जे स्किल्स आहे ना ते इथे पूर्ण प्रकारे दाखवले. त्याच्यामुळे तुम्हाला ते नक्की आवडेल. अमृता खानविलकर, नो डाऊट शी इज वन ऑफ द फायनेस्ट मराठी ॲक्ट्रेस. सो तिच्या ॲक्टिंगबद्दल आपण जास्त काही बोलूया नाही. तिने अशा प्रकारचे रोल आधी पण केलेले आहे, त्याच्यामुळे तिला तिच्यासाठी काही नवीन नव्हतं असे रोल्स करणं. आणि ती तिच्या रोल्समध्ये 100% देते आणि ती दिसायला पण सुंदर आहे. ऑब्व्हियसली तो एक चार्म आणि जो ग्लोरियस इफेक्ट येतो ना त्या चेहऱ्यावर, तो हिस्टॉरिकल मूव्हीसाठी परफेक्ट असतो आणि त्याच्यामुळे तिची ॲक्टिंग इथे लाजवाब आहे. आता बोलूया या मूव्हीचे पॉझिटिव्ह तुम्हाला काय वाटेल. मूव्हीचे पॉझिटिव्ह जर मला वाटतात ते वाटलं याची स्टोरी खूप चांगली आहे. ज्या प्रकारे त्यांनी फर्स्ट पार्टच्या हिशोबाने स्टोरी दिलेली आहे ती परफेक्ट आहे आणि लिमिटेड आहे. म्हणजे तेवढीच स्टोरी इथे हवी होती. ते काही खूप जास्त एक्सप्लेन करायच्या नादात नाही गेले. त्यांनी जेवढं इथे स्टोरीमध्ये दाखवलं आहे तेवढं परफेक्ट दाखवलं आहे. सेकंड याचं पॉझिटिव्ह थिंग वाटली मला याचं म्युझिक आणि याचे सॉंग्स. कानाला एकदम सुख देणारं असं म्युझिक आहे. तुम्हाला ते आवडेल. थिएटरमध्ये स्पेशली भव्य तो सेट वगैरे बघण्यात मजा येते बघायला आणि गाणे ते बॅकग्राऊंडला मजा आली, ठीक आहे. थर्ड याचा पॉझिटिव्ह आहे याचे डायलॉग्स. अनुप सिंग ठाकूरने ज्या प्रकारे डायलॉग्स डिलिव्हरी दिली आहे ना, तर ते बूस्ट बॉम्ब देतात थिएटरमध्ये. म्हणजे वाटतात की हा कोणीतरी एक भरदस्त माणूस हा डायलॉग बोलतोय. आणि ऑब्व्हियसली ते प्रेझेंट पण छत्रपती संभाजी महाराजला करतात, तर त्यांच्याकडून ते एक्सपेक्ट होतं आणि त्यांनी ते प्रॉपरली डिलिव्हर केलं आहे. आता बोलूया जे निगेटिव्ह विषयी. बघा, निगेटिव्हला घेऊन माझं काही असं निगेटिव्ह नाही आहे. बट हां, एक छोटंसं सजेशन आहे, जर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जात असेल तर नेक्स्ट पार्टमध्ये थोडा व्हिज्युअल एक्सपिरियन्स वाढवा आमचा. बिकॉज मला वाटतं की VFXमध्ये अजून चांगल्या प्रकारे काम होऊ शकलं असतं आणि मे बी नेक्स्ट पार्टमध्ये ते लोक याला थोडं मगअप करतील. बट एक सजेशन आहे माझं की जे ब्लड शॉट्स आहे, म्हणजे जिथे जे रक्त उडतं, तर काय होतं ना कधी कधी एक मी छोटंसं एक्झाम्पल देतो. जर तुम्ही शॉट या साईडला लागते तर ब्लड पण त्या साईडलाच जातं. कधी अपोजिट साईड जे ब्लड उडतं त्याची फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे ॲज अ VFX आर्ट मला ह्या गोष्टी माहीत आहे. तर कसं व्हायचं ना, कधी कधी काही शॉट्समध्ये मी बघितलं की तलवार इकडे फिरते आणि ब्लड इकडे जास्त उडते. तर ते थोडंसं ना वियर्ड वाटतं बघायला. तर त्या थोडंसं एक छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर बेटर होऊन जाईल आणि ब्लड शॉट अजून चांगले होऊ शकले असते. कुठे कुठे थोडंसं शॉर्ट्समध्ये वियर्डनेस वाटतं. बट ओव्हरऑल इट्स गुड, ठीक आहे. सेकंड मेन निगेटिव्ह पॉईंट मला वाटला याचा थोडा मेलोड्रामा. कुठल्या सीन्समध्ये ना असं वाटतं की अनवॉन्टेड त्या सीनला खेचलं जात आहे. थोडासा मेलोड्रामा दाखवण्याचा ट्राय केलं गेला आहे. बट हां, हे पण सांगेल मी की याच्यामुळे कुठलेही ऐतिहासिक गोष्टी किंवा तुमचा जो बघण्याचा व्हिज्युअल एक्सपिरियन्स आहे तो कमी होत नाही.
बट हां, होऊ शकतं की ज्या लोकांना मेलोड्रामा आवडत नाही त्यांच्यासाठी होऊ शकतं की हां यार, हा सीन खूप जास्त खेचला गेलेला आहे असं वाटू शकतं. आणि काही काही वेळेस असं वाटतं की हा सीन जास्त मोठा पाहिजे होता, छोटा झाला थोडासा. म्हणजे काय असतं ना, अशा मूव्हीज मी जास्त निगेटिव्हिटी काढत नाही. बिकॉज या मूव्ही ना वन टाईम वॉच असतात. या मूव्ही तुम्हाला एक्सपिरियन्स देतात. या मूव्हीतून तुम्हाला शिकायला मिळतं. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील, मी नेहमी सजेस्ट करतो की हिस्टॉरिकल मूव्हीजला लहान मुलांना घेऊन जा. त्यांना दाखवा की आपले राजे काय होते आणि आपण काय आहोत, ठीक आहे. तर त्यांना पण कळेल की आपल्याला थोडंफार कुठल्या गोष्टीत आपल्याला सुधारायला पाहिजे. तर प्लीज हा मूव्ही घरच्या छोट्या मुलांना दाखवा. आपण पण बघा, म्हणजे आपल्याला पण थोडं हिस्ट्रीबद्दल नॉलेज मिळेल. बिकॉज ते लोकं डिरेक्टर एवढी मेहनत घेतात, तर आपण पण थोडं प्रोत्साहन त्यांना द्यायला पाहिजे आपल्याकडून. आणि हो, प्लीज रिक्वेस्ट आहे, चांगल्या मूव्हीजला जा, मराठी मूव्हीजला जा, हिंदी मूव्ही नो प्रॉब्लेम. तुम्हाला जी मूव्ही आवडेल जा तुम्ही. बट चांगली मूव्हीज असेल तर नक्की जा. आणि ही मूव्ही चांगली आहे, मला वाटते की तुम्ही जावं या मूव्हीला. माझं सजेशन आहे की तुम्ही जावं, तुम्ही एन्जॉय कराल ही मूव्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बाय. आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे. गोड बोलून मारणारे रोजच भेटते.